नमस्कार. आपण पाहता सम्मान देश का या चॅनल मध्ये आम्ही आपलं स्वागत करतो. माझ्या भावांनो, माझ्या देशवासियांनो, आमच्यासाठी भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं ते माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं गेलं त्या संविधानाच्या द्वारे प्रत्येक जण जो आहे तो संविधानाला मान्य करतो, मान देतो, कारण त्यांनी हे जे लिहिलेलं संविधान आहे. आणि आम्ही पाहतो की या संविधानामध्ये हे संविधान भारत सरकार विधी व न्याय मंत्रालय यांच्यातून केलेलं प्रसारित आहे. आणि हे संविधान ज्यांनी लिहिलं त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आमच्या मानवंदन आहे. पण कधी कधी काही लोक म्हणतात की हे लोक संविधानाचा दुरुपयोग करतात, संविधान समस्या किंवा प्रॉब्लेम आल्याच्या नंतर हे संविधान घेऊन त्याचा उपयोग करतात. पण मी त्यांना आम्ही सांगू इच्छित आहे की सर्वत्र भारत देशामध्ये राहणारा प्रत्येक जो नागरिक आहे, कोणत्या धर्मात जावं, कोणत्या समाजामध्ये जावं, काय करावं, ह्या सर्व गोष्टी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये दिलेलं आहे. ज्याला जो वाटेल त्या धर्मामध्ये जाऊ शकतो. पण आम्ही आज पाहतो की ह्या भागामध्ये की आमच्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये धर्माचं राजकारण चालू आहे. धर्म एक हा भाग वेगळा आहे, पण लोकांनी त्याच्यावर धर्मांतराविषयी ही गोष्ट करत आहे. आणि व्यक्तीविषयी आणि दोन समाजाविषयी आम्ही पाहतो की ख्रिश्चनांना आणि मुस्लिमांना टार्गेट केलं जात आहे की हे लोक धर्मांतर करतात. हे संविधानामध्ये लिहिलं गेलं आहे. आम्ही पाहतो की ज्यांच्याकडे संविधान आहे त्यांनी संविधान वाचावं, कारण एकच आहे की संविधानामध्ये दिलेले अधिकार त्यांना आहेत. आणि जो काही प्रत्येक गोष्टीचा अधिकार, जर ज्या गोष्टी आहेत, कोणत्या प्रकारचं गोष्ट आहे, अयोग्य आहे, चुकीचं, सर्व गोष्टी आम्हाला पाहायला मिळतं की या संविधानामध्ये आहे. आणि जो काही आम्ही करतो आणि ते संविधान आम्हाला सांगतं आणि संविधानाचा आम्ही आदर करतो. पण काही लोक सांगतात की काही लोक संविधानाचा चुकीच्या प्रकारे उपयोग करतात. असा जो नेता आहे, असा मंत्री आहे, असा पुढारी आहे, त्यांना आम्ही एकच सांगू शकतो की जो कोणी आहे, हा संविधान दाखवण्याचा एकच उद्देश आहे की हे संविधानामध्ये दिलेल्या गोष्टीच्या नुसार आम्ही संविधानाच्या पद्धतीने आम्ही वागत आहोत. आम्ही मान देतो आमच्या त्या संविधानाला, संविधानिक असलेल्या पदाला. पण कोणी जर त्या संविधानाचा पद्धतीने गैरवापर करून, गैर गोष्टीने जर एखाद्या समाजावर टीका करतो, मुस्लिम समाजावर टीका, ख्रिश्चन धर्मावर टीका, बौद्ध लोकांच्या समाजांवर टीका, अनेक प्रकारचे एक विशिष्ट प्रकारचा समाज जो आहे तो या लोकांची टीका करतो, या समाजाला हिंसेची भावना लेखतो. अशा लोकांना संविधान सांगतं की कोणाचाही धर्माचा अपमान करू नका, कोणत्याही प्रकारचे करू नका. पण काही लोक चुकीचं घेतात आणि सांगतात की हे संविधानामध्ये असं लिहिलं आहे की तसं नाही, असं. म्हणून एकच सांगेल की जर संविधान ज्यांना माहीत असेल तरच त्यांनी या संविधानाचा मधूनच बोलावं किंवा संविधानाच्या बाहेर जे आहे त्या गोष्टी बोलू नये. म्हणून एकच आहे की आम्ही ज्या संविधानामध्ये आम्हाला दिलेल्या गोष्टी आहे त्याचा आम्ही योग्य उपयोग करावा. आणि संविधानच्या गोष्टीमध्ये कोणतं कलम आहे, कोणत्या प्रकारच्या गोष्टी आहेत, या सर्व आम्हाला डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. आणि आज आम्ही पाहतो की त्याच्यामुळे की जो दलित समाज जो आहे आज तो वर आला आणि त्यांना शिक्षण मिळालं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध पित आहे. जसं ते वाघिणीचं दूध पिल्याच्या नंतर जसं गुरगुरतो, तसं हे संविधान शिक्षण आमच्यासाठी आहे. म्हणून शिक्षण आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि माझ्या ज्या व्हिडिओ पाहणाऱ्या दर्शकांना मी एकच सांगू शकतो की संविधानाचा उपयोग करा, आदर करा आणि आपल्या देशामध्ये, आपल्या समाजाशी, आपल्या देशाशी एकनिष्ठ राहा. हेच तुम्हाला सांगू शकतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्ही कमेंटमध्ये सांगा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम आणि संविधान की जय.